हाय हॅलो नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तुम्ही बघू शकताय सकाळची सुरुवात अतिशय सुंदर अशी झालेली आहे. हे सगळं असं सोनं म्हणजे सोन्यासारखी किरणं पडल्यासारखं वाटतंय आणि सगळं पिवळं धमक दिसत होतं. खरं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटतंय मला माहीत नाही, पण प्रत्यक्षात मला ते अनुभवायला खूप सुंदर वाटत होतं म्हणून घेतलेला व्हिडिओ होता. अगदी शांत वातावरण आहे, समोर मस्त हिरवीगार झाडं आहेत, ओला झालेला रस्ता आणि मस्त कोवळं कोवळं ऊन. खूप सुंदर वेळ होती ही. आपण ती वेळ साठवून ठेवू शकत नाही, म्हणूनच अशी जपून ठेवायची असते. शिवमला शाळेत सोडण्यासाठी चालले होते आणि म्हटलं एक छोटासा व्हिडिओ नक्की घ्यावा. नारळाची झाडी किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकताय. बऱ्याचदा ह्या गोष्टी आपल्याला शहरात खूप क्वचित बघायला मिळतात, पण मला इथे हे रोज बघायला मिळतं आहे. मस्त असा प्लॉट आहे, त्यामध्ये खूप सारी झाडं आहेत आणि बघू शकता अगदी छोटंसं घर आहे आणि ती लोक किती सुखात राहत असतील विचार करू शकताय का तुम्ही. बघू शकताय खूप सुंदर वाटतंय. म्हणजे इकडे एक सिमेंटचं जंगल आहे बाजूला आणि इकडे झाडं दिसत आहेत. खूप फरक आहे या दोघांमध्ये सुद्धा. बघू शकता इकडे किती मोठ्या मोठ्या इमारती झाल्या आहेत आणि ह्या बाजूला अजून बऱ्याच प्रमाणात झाडं शिल्लक आहेत. शिवमला सकाळी शाळेत सोडायला जाताना खरंच खूप छान मस्त आणि फ्रेश वाटत असतं. कारण कधी म्हणजे सकाळी बऱ्याचदा 10-10:30चा टाईम असतो आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे जरा सगळी कामं लेटच होतात. त्यामुळे मग शिवमला सोडायला बऱ्याचदा आजी जात असतात त्याच्या. पण आज सकाळी म्हटलं मी जावं, तर बघू शकताय रात्री बऱ्याच प्रमाणात पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे रस्ता बऱ्यापैकी खराब आहे. शिवमला शाळेत सोडलं आणि शिवमला शाळेत सोडल्यानंतर त्याच रस्त्यावरती पुढे महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. जाण्याचा रस्ता अगदी सोपा आहे. रस्त्याने यायचं, मंदिरात जायचं, इतका सोपा नाही आहे तो. गावाजवळच आहे. मी तुम्हाला मंदिराचं दर्शन करण्यासाठी घेऊन जाते. पण मला इथे दिसलेले आहेत माझ्या सगळ्यात आवडतीची प्राजक्ताची फुलं, त्यामुळे व्हिडिओ घेण्याचा मोह आवरला नाही. बघू शकताय किती सुंदर दिसतात. मला खरंच खूप प्राजक्ताची फुलं आवडतात, का ते माहीत नाही, पण खूप आवडतात. त्यानंतर बघू शकता इथे शिवशक्ती म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे पण खूप सुंदर आहे, घराजवळ आहे. मुख्य म्हणजे जंगलाच्या काठाशी आहे, बाजूने पाट जातो, जंगल आहे पाठीमागे. इथे मोठंसं बेलाचं झाड आहे, बघू शकताय तुम्ही. भरपूर मोठं असं बेलाचं झाड आहे, फुलांची झाडं आहेत. आणि इथे भल्ला मोठा कुत्रा सुद्धा आहे बरं का, त्याच्यापासून सावध होऊन जायला लागतं. बघू शकताय बेलाचं भरपूर मोठं असं झाड आहे आणि त्याखालीच छोटंसं शिवलिंग वगैरे ठेवलेलं आहे. हे मंदिरातल्या लोकांनी ठेवलंच नसेल, मला माहिती ज्यांचं मंदिर आहे त्यांनी. तर मंदिराच्या बाहेरच मस्त असा नंदी आहे. नंदीश्वराचे आधी दर्शन घेतले. इथे आजी आहेत, खरं तर त्या आजी पाहुण्या आहेत, त्यांच्या मुलीकडे की नातवांकडे कोणाकडे तरी त्या आलेल्या आहेत. पण त्या मस्तपैकी सगळं साफसूफ करून ठेवतात तिथे. त्यानंतर सगळ्यात आधी पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि पुढे गेले. बघू शकता इथे बऱ्यापैकी महिला सकाळी दर्शनासाठी येत असतात. बऱ्याचदा मीही जात असते, पण प्रत्येक वेळेस व्हिडिओज काढणं होईल असं नाही होत. त्यामुळे बघू शकताय मस्त शांत, अगदी शांत निवांत जागा आहे. इथे नाही कोणाची बडबड ऐकू येते, इथे नाही कोणाच्या गाड्यांचा आवाज ऐकू येतो. फक्त इथे शांत म्हणजे पक्ष्यांचा आवाज, कारण जंगलाच्या काठाशी आहे. पक्ष्यांचा आवाज आणि खळखळत्या पाण्याचा आवाज आहे. इथे सतत ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप चालू असतो. महादेवाला फक्त इतकंच असतं की
तुम्ही खूप काही गोष्टी अर्पण कराव्यात अशी महादेवाची इच्छा नसते. तुम्ही एक साधं बेलपान जरी अर्पण केलं ना तरी महादेव प्रसन्न होणारे इतके भोळा महादेव आहे असं म्हटलं जातं. तिथे गोकर्णाची फुलं, जाईची फुलं, इतक्या सुंदर वाटतं ना ते सगळं. आणि हे जितकं शांत आहे ना मंदिर तितकं शांत नाही राहत बऱ्याच ठिकाणी. त्यानंतर इथे बऱ्याच प्रमाणात मधमाशा असतात. कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जा तुम्ही, खूप मधमाशा असतात, पण त्या चावल्यात कधी कोणाला असं होतं का? तर नाही. मी तरी ऐकलं नाही आहे कधी की महादेवाच्या तिथल्या मधमाशा कोणाला तरी चावल्यात. बऱ्याच प्रमाणात मधमाशा तिथे असतात. हे मला का असतात हे मला माहीत नाही. ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर मी देवाचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ घ्यावा, त्यामुळे मग म्हटलं तुम्हाला सुद्धा कळेल. खूप जुनं महादेवाचं मंदिर होतं, आता त्याचं नूतनीकरण झालेलं आहे थोडंसं. त्यानंतर माता पार्वतीची मूर्ती आहे, जे पार्वती स्वरूप आहे, दुर्गेचं स्वरूप आहे. त्यांचं दर्शन घेतलं, हळदी कुंकू वाहून घेतलं. प्रत्येकजण एकच प्रार्थना करत असतो, देवा मला माझ्या घरच्यांना सुखरूप ठेव. पण बऱ्याचदा माझं मंदिरात जाऊन बऱ्याचदा असं होतं ना की मुलाच्या विषयी प्रार्थना करेल, पण बऱ्याचदा असं होतं ना की त्या गोष्टीमध्ये आपण रमतो आणि देवाकडे बऱ्याच गोष्टी मागायच्या राहून जातात. पण मला स्वतःला असं वाटतं बऱ्याच गोष्टी न मागता मला देवाने दिलेल्या आहेत. खरं तर खूप खूप माझा विश्वास असलेला देव म्हणजे महादेव, आणि त्यावरूनच मी शिवमचं नाव ठेवलेलं शिवम, कारण ते महादेव स्वरूप नाव आहे शिवम. आणि शिवाजी महाराजांचा थोडा संबंध येतो त्या नावाशी. शिवाजी आणि शिव म्हणून शिवम हे नाव ठेवलेलं मी त्याचं. खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. इथे मी बऱ्याचदा येत असते. त्रिशूळ, डमरू, ती रुद्राक्षमाळा, ते महादेव आणि ते सगळं खरंच खूप सुंदर आहे या सगळ्या गोष्टी. त्यानंतर तिथे असलेल्या आजींशी मी बऱ्याच वेळा बोलले की आजी इथे किती वाजेपर्यंत थांबतात, मंदिर किती वाजेपर्यंत उघडं असतं काय वगैरे. कारण मला यायचं होतं, माझ्याकडे ब्रह्मकमळाचं फूल उमलतं आहे, तर ते वाहण्यासाठी मला यायचं होतं. तर मग आजींना विचारलं मी मंदिर किती वाजेपर्यंत उघडं असतं काय. आणि मला आजीच्या बोलण्यावरनं असं वाटलं की यार आजी आपल्याकडच्या आहेत बरं का. तर आजी म्हटल्या मी अमरावतीची आहे आणि त्यांच्या बोलीभाषेतनं मला समजत होतं. असं आपल्याकडचं कोणी भेटलं की आपल्याला आनंद होतोच नाही का. त्यानंतर तुम्ही बघू शकताय आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, म्हणजे जंगलाच्या काठाशीच हे मंदिर आहे. मंदिराची कथा मला काही माहिती नाही आहे. नेक्स्ट टाईम जर कधी गेली तर विचारेन नक्की. त्यानंतर घरी परत येण्यासाठी मी निघाले. बघू शकता खरंच खूप शांत जागा आहे बरं का. मला इथे गेल्यानंतर खरंच खूप भारी वाटत असतं. टेन्शन नसतं अजिबात कशाचंच. आणि देवाच्या दर्शनाला जायचं म्हणजे तर कसलंच टेन्शन नको. त्यानंतर मी घरी आले. मी तुम्हाला ज्या कळ्या दाखवल्या होत्या मस्त अशा उमलल्या होत्या, खूप सुंदर दिसत होती ती फुलं, त्यामुळे छोटासा व्हिडिओ घेतला. त्यानंतर आजचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आजची फुलं कशी आहेत ते नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत तुम्ही पण स्वस्त राहा आणि घरच्यांची पण काळजी घ्या. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.